राजकीय, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, गुन्हेगारी जे दिसतंय तेच दाखवतो TV9+। धरणगुत्तीमधील खरखरला विरोध करत अखेर रस्ता झाला। धरणगुत्तीमध्ये पत्रकार व नागरिकांनी साजरी केली दिवाळी। धरणगुत्ती प्रभाग क्रमांक 4 लक्ष्मीनगरमधील 20 वर्षापूर्वी करण्यात आलेल्या रस्त्याची दुरावस्था झाली होती व तो रस्ता पुन्हा नव्याने करण्यात यावा या संदर्भात गेली 3 वर्षे झाले पत्रकार रोहित जाधव प्रयत्न करीत होते, पण धरणगुत्ती ग्रामपंचायत याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत होते। यामुळे पत्रकार रोहित जाधव यांनी राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघ, माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण समिती, महाराष्ट्र निर्भीड पत्रकार संघ यांच्या वतीने संयुक्तरित्या शिरोळ तहसीलदार ऑफिस येथे आमरण उपोषण केले होते। उपोषणाची दखल घेत शिरोळचे गट विकास अधिकारी आणि धरणगुत्ती ग्रामपंचायतींनी मार्च अखेर रस्ता करू अशी लेखी पत्र दिले। मार्च 2025 अखेर धरणगुत्ती ग्रामपंचायतीने रस्ता पूर्ण करून दिला। गेली 3 वर्षे सुरू असलेल्या अभूतपूर्व आंदोलनाला यश आल्याचे दिसून आले। पत्रकार रोहित जाधव नागरिकांच्यासाठी लढा देत होते आणि अखेर शेवटपर्यंत त्यांनी हा लढा सुरू ठेवला। जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अन्यायाविरुद्ध लढून त्यांनी यश संपादन केले। यामुळे सर्व पत्रकार तसेच नागरिकांनी या मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल नवीन करण्यात आलेल्या रस्त्यावर फटाके वाजवीत आतिषबाजी करीत दिवाळी साजरी केली। सर्व नागरिकांनी साखरपेढे वाटून आंदोलोत्सव साजरा केला। यावेळी राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघ, माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण समिती तसेच महाराष्ट्र निर्भीड पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी, लक्ष्मीनगरमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।